online YouTube channel of Srinyan Sagar Coaching Classes. To get the latest video, please subscribe the channel. Next आपण बघतोय एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये फर्स्ट आपल्याला मास इन केजी, व्हॉल्यूम क्यूबिक मीटर, डेन्सिटी केजी पर क्यूबिक मीटर मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला मास 350 केजी दिलेला आहे, व्हॉल्यूम 175 क्यूबिक मीटर आणि डेन्सिटी इथे कॅल्क्युलेट करायची आहे. आणि सेकंड कॉलम मध्ये आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचा आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, डेन्सिटी दिलेली आहे. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. So mass is 350 kg upon volume is 175 cubic meter. Divide by 5. So 5 3s are 15. Remaining is 2. 5 ठेवला, 5 5s are 25. 5 7s are 35, 0, and 35 2s are 70. So answer is 2 kg per cubic meter. So here answer is 2. Next अगेन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इथे डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची होती, अगेन आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचा आहे. सो वी रिअरेंज दिस फॉर्म्युला. सो मास इज इक्वल टू, मास कॅल्क्युलेट करणार आहे म्हणून डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. दिस व्हॉल्यूम हियर डिवाइड, अगेन दिस व्हॉल्यूम मल्टीप्लाय टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. So density is given 4 into volume is 190. So 4 zeros are 0, 4 9s are 36, carry 3, 4 1s are 4, 4 plus 3 7, 760 unit is डेन्सिटीचा युनिट आहे केजी पर क्यूबिक मीटर. इथे आपल्याला युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो युनिट कॅल्क्युलेट करताना आपण जर इथे युनिट देऊन घेतलं केजी पर क्यूबिक मीटर आणि व्हॉल्यूमचा युनिट आहे क्यूबिक मीटर. सो this cubic meter get cancelled. Here is kg. So the unit of mass is mass in kg. So here is 760 kg. Next बघूया, डेन्सिटी ऑफ मेटल kg पर क्यूबिक मीटर मध्ये आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. आणि नेक्स्ट कॉलम इथे आपल्याला ती दिलेली आहे. नंतर डेन्सिटी ऑफ वॉटर गिवन, रिलेटिव्ह डेन्सिटी इथे दिलेली, इथे कॅल्क्युलेट करायची आहे. So we know the formula for relative density. Relative density is equal to density of substance, that means density of metal, divided by density of water. So the density of metal इथे कॅल्क्युलेट करायची आहे. So our formula is density of metal is equal to relative density into density of water.
5 into density of water is 10 raised to 3 kg per cubic meter. So 10 raised to 3 means 5 into 1000. So here is answer is 5000 kg per cubic meter. So density of metal is 5000. Again relative density इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. Relative density is equal to, for second, relative density is equal to density of metal is 8.3 into 10 raised to 3. 8.3 into 10 raised to 3 kg per cubic meter divided by density of water is 10 raised to 3 kg per cubic meter. So here kg per cubic meter unit is get cancelled. 10 raised to 3, 10 raised to 3 get cancelled. So the relative density is 8.3. We know that there is no unit for relative density. Relative density is a unitless quantity. Question 5 मधलं आपण थर्ड टेबल बघू. इथे वेट, एरिया, प्रेशर दिलेला आहे. फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला वेट कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया अँड प्रेशर आर गिव्हन. नेक्स्ट वेट आणि एरिया गिव्हन आहे, इथे प्रेशर कॅल्क्युलेट करणार आहे. सो प्रेशर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. प्रेशर इज इक्वल टू वेट डिवाइडेड बाय एरिया. सो पुट द व्हॅल्यू. आपल्याला वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वेट इज इक्वल टू, therefore weight is equal to pressure into area. So area pressure is 20,000 into area is 0.04. So 4 2s are 8 and these two decimal points. So these two zero remain. So here is 800. Unit is pressure चा unit आहे न्यूटन पर स्क्वेअर मीटर आणि मीटर स्क्वेअर. इथे जे काही युनिट आहे 20,000 ला युनिट आहे न्यूटन पर स्क्वेअर मीटर and area 0.04 square meter. So this meter square get cancelled. So the weight is 800 Newton. Next आपल्याला दिलेला आहे प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. वेट इज 1500 Newton and area is 500 square meter. So this zero get cancelled. 5 1s are 5, 5 3s are 15. So answer is 3 Newton per square meter. So here answer is 3 and here is 800. Next, question number 6. The density of metal is 10.8 into 10 raised to 3 kg per cubic meter. Density दिलेली आहे आपल्याला. And find the relative density of metal. एक मेटल आहे त्याची डेन्सिटी दिलेली आहे आणि रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट करायची. सो वी राइट गिवन डेन्सिटी ऑफ मेटल is 10.8 into 10 raised to 3 kg per cubic meter. Relative density
रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मेटल ती कॅल्क्युलेट करायची आहे. वी नो डेन्सिटी ऑफ वॉटर इज is 10 raised to 3 kg per cubic meter. हे आपण घेणार आहोत. सो फॉर्म्युला, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल, डेन्सिटी ऑफ मेटल divided by density of water. So density of metal is 10.8 into 10 raised to 3 kg per cubic meter divided by density of water is 10 raised to 3 kg per cubic meter. So kg per cubic meter get cancelled. 10 raised to 3 also get cancelled. So the answer is 10.8. There is no unit to relative density. Question number 7. Volume of an object is 20 cubic centimeter. Volume दिलेला आहे ऑब्जेक्टचा 20 cubic centimeter and the mass in 50 ग्रॅम. मास दिलेला आहे ऑब्जेक्टचा 50 ग्रॅम. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम क्यूबिक सेंटीमीटर. वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे. विल द ऑब्जेक्ट फ्लोट ऑन अ वॉटर और सिंक इन अ वॉटर. ऑब्जेक्ट हे वॉटरवरती फ्लोट होणार आहे की सिंक होणार आहे ते विचारलं आहे. सो वी राइट अ गिवन volume of object, volume of an object is given is equal to 20 cubic centimeter. Mass of object, mass of object is 50 gram. And also density of water is also given. Density of water is 1 gram per cubic centimeter. We know if object density is greater than the water, then the object is sink. If object density is less than water, then the object float. So we have to calculate density. आपल्याला जर डेन्सिटी कॅल्क्युलेट केली तरच आपण सांगू शकतो की ऑब्जेक्ट हे फ्लोट होणार आहे की सिंक होणार आहे. जर आपण ऑब्जेक्टची डेन्सिटी कॅल्क्युलेट केल्यानंतर ती जर 1 पेक्षा जास्त असेल तर ऑब्जेक्ट हे सिंक होणार आहे आणि जर ती डेन्सिटी कॅल्क्युलेट केलेली डेन्सिटी जर 1 पेक्षा कमी असेल तर ऑब्जेक्ट हे फ्लोट होणार आहे. सो वी कॅल्क्युलेट डेन्सिटी. Density is equal to mass divided by volume. Mass is 50 gram. Volume is 20 cubic centimeter. 0 0 cut. 2 1s are 2, 2 2s are 4. Point. 1 remaining. 2 5s are 10. So answer is 2.5 gram per cubic centimeter. Density of object is greater than the density of water. So the object is sink. Therefore we write density of object is greater than density of water. Hence that is 2.5 gram per cubic centimeter is greater than
1 gram cubic centimeter. So the object is sink. Therefore object sink in water. वॉटर मध्ये ऑब्जेक्ट काय होत आहे, सिंक होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक कवर्ड सील बॉक्स इज 350 क्यूबिक सेंटीमीटर. एक बॉक्स आहे, प्लास्टिक बॉक्स आहे, त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे 350 क्यूबिक सेंटीमीटर अँड द बॉक्स हॅज अ मास 500 ग्रॅम. त्याचा मास दिलेला आहे. Will the box float on a water or sink in a water? बॉक्स हा फ्लोट होतोय की सिंक होणार आहे. यासाठी आपल्याला अगेन डेन्सिटी कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. सो डेन्सिटी फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन असा विचारला आहे, व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय द बॉक्स. त्या बॉक्सने किती वॉटर डिस्प्लेस केलेलं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी राईट गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज 350 cubic centimeter. Then mass of box is 500 gram. Then density of water is, we know density of water is, इथे आपण यूज केली होती 1 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. 1 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. सो डेन्सिटी फॉर ऑब्जेक्ट बॉक्स साठी आपण पहिले डेन्सिटी कॅल्क्युलेट करू. ही डेन्सिटी आपल्याला वॉटरची दिलेली आहे. So the density of box is equal to, density चा फॉर्म्युला आहे mass divided by volume. So mass is 500 gram divided by 350 cubic centimeter. 0 get cancelled. 5 ones are 5, 5 sevens are 35. Again we divide this 10 by 7. Again we divide 7 into 10. 7 ones are 7. 3 is remaining. Point 30. Here is 30. 7 fours are 28. So remaining is 2 remaining. Again here is 20. 7 twos are 14. So here is remaining is 6. So we calculate up to 2 number. आपण फक्त 2 नंबर पर्यंत कॅल्क्युलेट करू. So the density is 1.42 gram per cubic centimeter. Here density of box is 1.42 gram per cubic centimeter and we know the density of water is 1 gram per cubic centimeter. So that ही जी काही डेन्सिटी आहे ही ग्रेटर आहे वॉटर पेक्षा. म्हणून जे काही ऑब्जेक्ट आहे ते काय होणार आहे किंवा जो काही बॉक्स आहे तो काय होणार आहे, सिंक होणार आहे. देयरफॉर डेन्सिटी ऑफ बॉक्स इज ग्रेटर than water. Density of water. Therefore object or box, therefore box sink in water. water मध्ये बॉक्स काय होणार आहे, सिंक होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय द
बॉक्सने किती वॉटर डिस्प्लेस केलेलं आहे त्या वॉटरचा मास किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपण व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर, जितक्या व्हॉल्यूम तो डिस्प्लेस करणार आहे बॉक्स, तेच म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. ते दोन्ही पण काय येणार आहे, इक्वल येणार आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस by box is equal to volume of box. That means जितका वॉटर डिस्प्लेस होतोय तोच काय आहे, वॉटरचा व्हॉल्यूम आहे. म्हणजे इथे हा व्हॉल्यूम किती येणार आहे, 350 क्यूबिक सेंटीमीटर. डेन्सिटी इज इक्वल टू mass upon volume. So mass of water, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, mass of water displaced by the box. Therefore mass of water displaced by the box, mass of water displaced by the box is equal to, mass is equal to density into volume. So density is 1 gram cubic centimeter. Water density 1 gram cubic centimeter and volume of box is 350 cubic centimeter. So here is cubic centimeter get cancelled here because here is minus 3 plus 3. 1 into 350 into 1 is equal to 350 gram. So the mass of water displaced is 350 gram.